काल आपण पेशी हा सेल टॉपिक चालू केला होता. सेलमध्ये काल आपण 3 सेलचे ऑर्गॅनिल्स किंवा सेलच्या आतमध्ये जे हे येतं अवयव आहेत ते बघितले होते. शॉर्टमध्ये रिवाईज करू आणि आज पुढं कंटिन्यू करू. सेल बघितलं होते की रॉबर्ट हुकनं सेलची डिस्कवरी केली होती. नंतर पेशीपासून बनतात उती, उतीपासून बनतात अवयव किंवा इंद्रिय, आणि इंद्रियापासून बनतात अवयव संस्था. नंतर आपण बघितलं तर सेल थिअरी. सेल थिअरी मांडणारे सायंटिस्ट 3 बघितले होते. एक बघितलं होता शेल्डन, नंतर श्वॅन आणि नंतर रुडॉल्फ विर्चाव. तर शेल्डन आणि श्वॅन हे पहिले 2 आहेत, ते शेल्डन आणि श्वॅन यांनी फक्त पहिले 2 प्रिन्सिपल दिलेले आहेत आणि रुडॉल्फ विर्चावनं 3रं प्रिन्सिपल ॲड केलेले. तत्वे काय आहेत किंवा पॉस्च्युलेट्स काय होते पेशी सिद्धांताचे, तर सर्व सजीव हे पेशींनी बनलेले असतात आणि पेशी ही सजीवांची सर्वात लहान संरचनात्मक किंवा कार्यात्मक घटक आहे. हे सुरुवातीचे 2 हे शेल्डन आणि स्वॅननं दिलेत आणि नंतरचं 3रं प्रिन्सिपल हे विर्चावनं ॲड केलेले. विर्चाव काय म्हणले, ते नवीन पेशी पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच तयार होते, म्हणजेच ओमिनस सेल्युला ई सेल्युला. ओमिनस सेल्युला ई सेल्युला. नंतर आपण बघितलं होतं की पेशी अभ्यासातल्या योगदान देणाऱ्या व्यक्ती बघितल्या होत्या. तर पहिलं आहे की रॉबर्ट हुक यांनी काय केलं होतं, सुरुवातीला सेलची डिस्कवरी केली होती. तर यांनी डेड सेलमध्ये डिस्कवर केलं होतं, डेड सेलमध्ये किंवा मृत पेशीमध्ये डिस्कवर केलं होतं. त्यांना ते कसं दिसलं होतं, मृत पेशीमध्ये त्यांना ते कसं दिसलं होतं, मधाच्या पोळ्यासारखं दिसलं होतं आणि ते कप्प्याने भरलेलं आहे आणि त्यालाच नाव दिलं होतं त्यांनी पेशी. हे सगळं त्यांनी मायक्रोग्राफिया या बुकमध्ये लिहिलं होतं, मायक्रोग्राफिया. नंतर बघितलं होतं लिओन हुक यांनी जिवंत पेशींमध्ये सर्वप्रथम निरीक्षण केलं होतं पेशींचं मायक्रोस्कोप खाली, आणि लिओन हुकलाच म्हणतात सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक. नंतर बघितलं होतं रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राऊनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. रॉबर्ट हुक यांनी काय केलं होतं, सेलची डिस्कवरी केली होती डेड सेलमध्ये. तर रॉबर्ट ब्राऊन यांनी न्यूक्लियसचा शोध लावला होता. केंद्रक हे पेशीचे नियंत्रण केंद्र आहे हे त्यांनी दाखवून दिलं होतं. नंतर बघितलं होतं जोहान्स पर्किंजे यांनी प्रोटोप्लाझमला नाव दिलं होतं, अर्धद्रव्य पदार्थाला. आणि या प्रोटोप्लाझममध्ये सगळ्या जैविक क्रिया घडून येतात, जैविक क्रिया घडून येतात हे त्यांनी सांगितलं होतं. क्वेश्चन बघितले होते. नंतर सेल ऑर्गॅनिल्स किंवा पेशीचे अवयव बघितले होते. प्रत्येक पेशीच्या आत काही विशिष्ट रचना आहेत आणि त्या वेगवेगळी कार्य करतात. त्यांना पेशी अवयव किंवा सेल ऑर्गॅनिल्स असं म्हणतात, सेल ऑर्गॅनिल्स. या पेशी अवयव पेशीतील विविध जैविक क्रिया नियंत्रित व समन्वित करतात. उदाहरणार्थ ऊर्जा निर्मिती, प्रथिन संश्लेषण, अन्न निर्मिती. तरी आपण हे सगळं सेल ऑर्गॅनिल्स किंवा जे अवयव आहेत ते असं कंपॅरेटिव्हमध्ये बघायचे आहेत. हे वनस्पती पेशी, ही प्राणी पेशी, हे सगळे सेल ऑर्गॅनिल्स आहेत. तंतुकणिका, पेशीभित्तिका, पेशीपटल, केंद्रकी न्यूक्लियस, पेशीद्रव्य, गॉल्गी काय, अंतद्रव्यजालिका, लवक आणि रिक्तिका. वनस्पती आणि प्राण्याच्या सेल ऑर्गॅनिल्समध्ये काय फरक आहे किंवा डिफरन्स आहे ते आपण पुढं बघायचं. आपण मागच्या लेक्चरमध्ये पेशीभित्तिका, पेशीपटल आणि केंद्रकी हे 3 सेल ऑर्गॅनिल्स बघितलेले आहेत. आता आपण हे पुढं कंटिन्यू करायचं आहे लेक्चर. सेल वॉलचं फक्त एवढं डिफरन्स लक्षात ठेवायचं आहे. सेल वॉल फक्त वनस्पतीमध्येच प्रेझेंट आहे. प्राणी पेशीत सेल वॉल आढळत नाही.
ते पेशीला आकार किंवा मजबूती किंवा संरक्षण प्रदान करते. आणि पेशी भित्ती ही सेल्युलोज या पदार्थापासून बनलेली आहे. फुली परमिएबल आहे किंवा पूर्ण पारगम्य, फुली परमिएबल आहे. सेल वॉल, तर डिफरन्स सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनमध्ये हाच आहे की सेल मेम्ब्रेन हे सेमी परमिएबल किंवा अर्ध पारगम्य आहे. पेशी झिल्ली दोघांमध्ये पण असते, प्लांट प्लस ॲनिमल दोन्हीकडे आढळते. आणि पेशी झिल्ली ही पेशीला वेढून पेशीला संरक्षण देते. पेशीमध्ये कोणते पदार्थ आत किंवा बाहेर जातील हे त्याचं नियंत्रण करतं. आणि ती पेशी सेल मेम्ब्रेन हे लिपिड किंवा प्रथिने यांच्यापासून बनलेले असते. तर सेल वॉल कशाने बनली होती? सेल्युलोजनं. तसं सेल मेम्ब्रेन हे लिपिड आणि प्रथिने यांच्यापासून बनलेले आहे. हे पेशीचे अंतर्गत वातावरण स्थिर ठेवण्यास पेशी झिल्ली मदत करते. तिसरं बघितलं होतं न्यूक्लियस म्हणजे कंट्रोलर किंवा नियंत्रण केंद्र आहे. न्यूक्लियसमध्येच आनुवंशिक माहिती असते किंवा गुणसत्रे साठवली जातात. न्यूक्लियस वाढ, विकास आणि विभाजन नियंत्रण करते. न्यूक्लियसला डबल मेम्ब्रेन आहे. असे 3 सेलचे ऑर्गॅनिल आहेत की त्यांना डबल मेम्ब्रेन आहे. असं लक्षात ठेवा, MNP. मायटोकॉन्ड्रिया किंवा त्याला तंतुकणिका म्हणतात. न्यूक्लियस आणि प्लास्टिड. आणि परत बघितलं तर की प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये, मानवी लाल रक्तपेशींमध्ये, प्रोकॅरियोट्स आणि आरबीसीमध्ये किंवा लाल रक्तकणिकामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. ही डायग्राम बघितली होती. केंद्रकी, इथंच DNA आणि RNA असतात, म्हणजे क्रोमॅटिन, आंतरद्रव्यजालिका किंवा त्यालाच इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात. हे 3 आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. आता आपण इथं पुढं कंटिन्यू करायचे पुढचे सेल ऑर्गॅनिल्स. पहिले मायटोकॉन्ड्रिया. प्रत्येक सेल ऑर्गॅनिल्समध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यांचं एक टोपण नाव आणि त्यांचं फंक्शन काय आहे किंवा कार्य काय आहे, कार्य आणि टोपण नाव. सुरुवातीला मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम बघा. मायटोकॉन्ड्रियाला तंतू कणिका असं पण म्हणतात. मायटोकॉन्ड्रियाला असं फोल्ड लाईक स्ट्रक्चर त्याला म्हणतात सशिखा किंवा इंग्लिशमध्ये क्रिस्टे. मायटोकॉन्ड्रियातलं तंतुकणिकेतले द्रव्य हे पुढं. आणि मायटोकॉन्ड्रिया पण डबल मेम्ब्रेन आहे, एक आतील आवरण आणि दुसरं बाह्य आवरण. मायटोकॉन्ड्रिया पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणजेच पॉवर हाऊस ऑफ द सेल. आता पॉवर हाऊस ऑफ द सेल का म्हणतात मायटोकॉन्ड्रियाला? तर ते अन्नाचे ऑक्सिडेशन करतं आणि ATP स्वरूपात ऊर्जा तयार करतं म्हणजे एनर्जी तयार करतं. म्हणजेच त्यामुळंच त्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल असे म्हणतात. दुहेरी झिल्ली 2, एक बाह्य झिल्ली आणि एक अंतर्गत झिल्ली. हे आपण आता डायग्राममध्ये बघितलं. अंतर्गत झिल्लीवर क्रिस्टे नावाच्या घड्या आहेत. मायटोकॉन्ड्रिया स्वतःचे DNA व मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचे DNA किंवा रायबोझोम असतात. क्वेश्चन बघा. ATPची निर्मिती किंवा पॉवर हाऊस ऑफ द सेल. ATPची निर्मिती कोणत्या पेशी अंगकाशी संबंधित आहे? तंतुकणिका, लायसोझोम्स, अंतर्द्रव्य जालिका आणि क्लोरोप्लास्ट.
तर याचं उत्तर काय आहे? तंतुकणिका किंवा त्यालाच काय म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया. पॉवर हाऊस ऑफ द सेल काय म्हणतात? तर ते अन्नाचं ऑक्सिडेशन करतं. अन्नाचं ऑक्सिडेशन करून ATP तयार करतं. ऑक्सिडेशन करून ATP तयार करतं. पॉवर हाऊस ऑफ द सेल खालीलपैकी कशाला पेशीचे पॉवर हाऊस असे म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लाझ्मा पडदा. तर हे मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिकाला आपण काय म्हणतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल. नंतर पुढचं बघायचं आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा अंतर्द्रव्य जालिका. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सुरुवातीला डायग्राम बघा. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे केंद्रक किंवा न्यूक्लियसच्या बाजूला अटॅच्ड आहे. न्यूक्लियसच्या बाजूला असं अटॅच्ड आहे. ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन प्रकार आहेत किंवा याचं नाव काय आहे? अंतर्द्रव्य जालिका. अंतर्द्रव्य जालिका याचे दोन प्रकार आहेत, एक स्मूथ आणि एक रफ. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे खडबुडीत आहे आणि हे कसं आहे? मृदू. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की रफ हे खडबडीत आहे. का खडबडीत आहे? ह्या डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला खडबडीत आहे कारण इथे असे थोडे थोडे डॉट्स दिसतात. हे डॉट्स म्हणजे काय आहेत? तर रायबोझोम्स. ह्या रायबोझोम्समुळं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात किंवा खडबडीत अंतर्द्रव्य जालिका आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. अंतर्द्रव्य जालिका ही पेशीतील जाळ्यासारखी रचना आहे. ती केंद्रकाच्या झिल्लीशी जोडलेली असते, न्यूक्लियसशी जोडलेलं आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन प्रकार आहेत, एक रफ आणि एक स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफवर रायबोझोम्स असतात आणि रायबोझोम्स काय करतात? रफवर रायबोझोम्स प्रेझेंट आहेत आणि रायबोझोम्स हे प्रोटीन सिंथेसिस किंवा प्रथिने तयार करण्यासाठी मदत करतात. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये चरबी किंवा लिपिड किंवा स्टिरॉइड तयार होते. पेशीतील विविध पदार्थांची वाहतूक व साठवण करण्याचे काम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करते. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं एवढंच लक्षात ठेवा की केंद्रकाशी जोडलेलं आहे आणि याचे दोन प्रकार आहेत, एक स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ काय आहे? तर त्याच्यावर रायबोझोम्स असतात आणि रायबोझोम्स असल्यामुळे ते काय करतात? प्रोटीन्स किंवा प्रथिने तयार करण्यासाठी मदत करतात. तसं स्मूथ हे फॅट्स आणि लिपिड्स, चरबी किंवा स्टिरॉइड्स तयार करण्यासाठी मदत करतात. क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणतोय? ACR एक पेशी अंगक आहे. ते पेशीच्या कार्यासाठी महत्त्वाचे असणारे मेदाचे रेणू आणि लिपिड तयार करण्यास मदत करते. ACRचे विस्थापित रूप काय आहे? क्वेश्चनमध्ये विचारले काय? तर
SERचा लॉंग फॉर्म काय आहे? लॉंग फॉर्म काय आहे? पहिले स्पेसीज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, स्पीसीज. दुसरं आहे सिमिलर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तिसरा ऑप्शन आहे सिम्पल एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि चौथा आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर याला काय म्हणतात? स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. दोन टाईप बघितले होते आपण, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि दुसरा बघितला होता रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणतोय? सूक्ष्मदर्शकाखाली वृक्ष अंतर्द्रव्य जालिका किंवा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वृक्ष दिसतात किंवा रफ दिसतात, तर त्याचे कारण काय आहे? त्याच्यावर डायडॅश नावाचे कण असतात, त्यामुळे त्यांना रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात. तर आता सांगितलं होतं रफवर काय असते? रफवर रायबोझोम्स असतात, त्यामुळे ते रफ दिसतं. उत्तर काय असणार आहे? रायबोझोम्स. हा बघा. अंतपेशीतील वाहतुकीसाठी मार्ग म्हणून आणि उत्पादन पृष्ठभाग म्हणून दोन्ही कार्य कोण करते? एक आहे वाहतुकीसाठीचा मार्ग आणि उत्पादन कोण करतं? तर अंतर्द्रव्य जालिका. हा क्वेश्चन बघा. पेशीमध्ये अंतर्द्रव्य जालिकेचे किती प्रकार असतात? 3, 2, 5, 4. तर किती प्रकार असतात? 2. ते 2 प्रकार कुठले आहेत? रफ आणि स्मूथ. नंतर पुढचं बघायचं आहे गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडीज सुरुवातीला डायग्राम बघा. गॉल्गी बॉडीज असं एकावर एक असं प्लेट रचल्यासारखं दिसतं. प्लेट, स्टॅक ऑफ प्लेट्स, कुंड, नवजात पटिका, समपक्ष बाजू. कधी कधी सेल ऑर्गॅनिल्सचं असं डायग्राम देऊन सुद्धा क्वेश्चन आलेत की विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट धिस. गॉल्गी बॉडीजला दुसरं पण नाव आहे काही की गॉल्गी ॲपॅरेटस. गॉल्गी बॉडीचं फंक्शन काय? गॉल्गी बॉडी फंक्शन काय करतात? तर ते पॅकिंग आणि वितरण करते. पिशवीसारख्या पटलांची बनलेली आहे, सपाट पिशवीसारख्या पटलांची. इथं प्रथिन व चरबीचे संशोधन, मॉडिफिकेशन केलं जातं. मॉडिफाय करतं कुणाकुणाचं? प्रथिन आणि मॉडिफाय करतं आणि नंतर पॅक करतं. संशोधित पदार्थाचे पॅकिंग करून स्त्राव केला जातो. लायसोझोमच्या निर्मितीत गोल्गी पिंडाची महत्त्वाची भूमिका आहे. लायसोझोम आपण पुढे बघणार आहेत. लायसोझोम तयार करण्यासाठी गोल्गी बॉडीचा उपयोग होतो. पेशीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा भाग म्हणून काम करते. गॉल्गी बॉडीचं एवढंच लक्षात ठेवा. दुसरं नाव गॉल्गी ॲपॅरेटस. ते काय, त्याचं फंक्शन काय आहे? तर पॅकिंग करतं आणि ट्रान्सपोर्टेशन करतं. दुसरं असं एक नाव लक्षात ठेवा. गॉल्गी बॉडीचं टोपण नाव काय आहे? पोस्ट मॅन ऑफ द सेल.
पोस्टमास्टर सारखं करतं, पोस्टमॅन सारखं काम करतं, जे की प्रोटीनचं आणि चरबीचं मॉडिफिकेशन करतं, त्यांचं स्मॉल स्मॉल पॅकेट बनवतं आणि ते पॅकेट ट्रान्सपोर्ट करतं. क्वेश्चन बघा. क्वेश्चन असा आहे की पेशीतील कोणता घटक पदार्थाचे पॅकेजिंग आणि त्यांना पेशीतील योग्य ठिकाणी किंवा पेशीच्या बाहेर स्त्रावित करण्याचे कार्य करते. ऑप्शन आहेत क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपॅरेटस आणि क्रोमोझोम्स. त्याचं उत्तर काय आहे? गॉल्जी ॲपॅरेटस. आताच बघितलं तर आपण ते काय करतं, पॅकेज करतं आणि ट्रान्सपोर्ट करतं. आणि गॉल्जी बॉडीचं दुसरं नाव काय? पोस्टमॅन, पोस्टमॅन ऑफ द सेल. नंतर पुढचं बघायचं आहे प्लास्टिड. हे प्लास्टिड हे सगळ्यात महत्त्वाचं सेल ऑर्गॅनिल्स आहे. यावर भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. प्लास्टिड, सुरुवातीला डायग्राम बघा. प्लास्टिड आपण मगाशीच बघितलं की 3 असं सेलचे ऑर्गॅनिल्स आहेत की त्या 3 यांना डबल मेम्ब्रेन आहे आणि त्यांचा ओन डीएनए. मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस आणि प्लास्टिड. तंतुकणिका, केंद्रक आणि लवक. हे असे आहेत की त्या दोघांना डबल मेम्ब्रेन आहे आणि त्यांचा ओन डीएनए. डबल मेम्ब्रेन आहे, बाह्य झिल्ली आणि अंतर्गत झिल्ली. थायलॉकाइड्स म्हणजे असं एकावर एक असं प्लेट रचल्यासारखे त्यांच्या आत, त्यांना काय म्हणतात? थायलॉकाइड्स. रायबोझोम्समध्ये आहेत त्यांच्या. आणि हे दोन्ही हे थायलॉकाइड्स जोडलेले असतात, त्या स्ट्रक्चरला म्हणतात स्ट्रोमा. प्लास्टिडचे टाईप्स आहेत. प्लास्टिड लवके 3 टाईप आहेत मुख्य: क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. या डायग्राममध्ये बघा, क्लोरो आणि ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्टचे मुख्य परत 3 टाईप केलेत: अमायलोप्लास्ट, इलाइओप्लास्ट आणि एलिरिओप्लास्ट. अमायलोप्लास्ट, इलाइओप्लास्ट आणि एलिरिओप्लास्ट. क्लोरोप्लास्टलाच हरित लवक म्हणतात, क्लोरोप्लास्ट. ल्युकोप्लास्टला अवर्णी लवक किंवा कलर काहीच नसतो इथं. आणि क्रोमोप्लास्टला वर्णी लवक. क्लोरोप्लास्ट हरित लवक म्हणजे इथं काय होतं? प्रकाश संश्लेषण होतं, फोटोसिंथेसिस होत असल्यामुळं अन्न निर्मिती होती आणि तिथं हिरवा कलर तयार होतो. त्यामुळेच त्याला क्लोरोप्लास्ट असं म्हणतात. क्लोरोप्लास्ट फोटोसिंथेसिस होतं, हरित लवक आहेत ते. नंतर दुसरं आहे ल्युकोप्लास्ट. त्यांना काय म्हणतात? अवर्णी लवक, कारण इथं कलर ॲब्सेंट असतो. आणि ल्युकोप्लास्ट हे स्टोरेजसाठी इम्पॉर्टंट आहे. स्टोरेजसाठी डिफरंट वेगवेगळे पदार्थ हे ल्युकोप्लास्ट स्टोअर करतं. आणि तिसरं आहे क्रोमोप्लास्ट काय आहे? वर्णी लवक. ल्युकोप्लास्टचे 3 प्रकार आहेत: अमायलोप्लास्ट, इलाइओप्लास्ट आणि एलिरिओप्लास्ट. डायग्राम बघा. आपण आता बघतोय प्लास्टिड. प्लास्टिड हे फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळणारे महत्त्वाचे पेशी अवयव आहे. आता आपण सुरुवातीपासून बघू. आपण बघितलं तर
सेल मेम्ब्रेन, त्याच्या आधी बघितलं तर सेल वॉल. सेल वॉल फक्त कुठं होतं? प्लांटमध्ये, वनस्पतीमध्ये होतं. सेल वॉल हे ॲनिमलमध्ये प्रेझेंट नव्हतं. तर सेल मेम्ब्रेन हे प्लांट प्लस ॲनिमल दोन्हीमध्ये प्रेझेंट होतं. तसं प्लास्टिडचं लक्षात ठेवा, हे खूप वेळेस क्वेश्चन आला याच्यावर की फक्त ते वनस्पती पेशींमध्ये आढळतं. प्राण्यांच्या पेशींमध्ये प्लास्टिड आढळत नाही. प्लास्टिड हे बघितलं आपण दुहेरी झिल्लीचं एक बाह्य झिल्ली आणि एक अंतर्गत झिल्ली. प्लास्टिडमध्ये स्वतःचा DNA आणि स्वतःचा रायबोझोम असतो. स्वतःचा DNA आणि स्वतःचा रायबोझोम असल्यामुळे त्याला सेमी ॲटोनॉमस अवयव मानले जातात. प्लास्टिडचे मुख्य 3 प्रकार आहेत. आपण डायग्राममध्ये आता बघितलं होतं. क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट त्यालाच दुसरं नाव आहे हरित लवक किंवा क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट हे प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडून येते क्लोरोप्लास्टमध्ये, आणि क्लोरोप्लास्टमध्येच क्लोरोफिल हे रंगद्रव्य असते. क्लोरोफिल असल्यामुळेच त्याचं नाव पडले क्लोरोप्लास्ट. दुसरे क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्टला अवर्णी म्हणतात, अवर्णी. हे क्रोमोप्लास्ट हे फळ आणि फुलांना रंग देतात. हे फळ आणि फुलांना रंग दिल्यामुळे ते पॉलिनेशनसाठी अट्रॅक्टिव्ह कलर येतो फुलांना, आणि ते क्रोमोप्लास्ट त्याच फुलांना कलर देण्यामुळं किंवा पॉलिनेशनसाठी महत्त्वाचं आहे. नंतर ल्युकोप्लास्ट म्हणजे वर्णी. ल्युकोप्लास्ट अन्न साठ्यास मदत करते किंवा स्टोरेजसाठी मदत करते. ल्युकोप्लास्टचे 3 प्रकार आहेत. आता हे स्टोअर काय करते ल्युकोप्लास्ट हे महत्त्वाचं आहे. अमायलोप्लास्ट स्टार्च करतं, इलायोप्लास्ट तेल करतं किंवा ऑइल, आणि प्रोटीनोप्लास्ट हे प्रथिने साठवतं. ह्या डायग्राममध्ये बघा परत. अमायलोप्लास्ट, इलायोप्लास्ट आणि एलिरिओप्लास्ट. प्लास्टिड वनस्पतीच्या अन्ननिर्मितीत आणि साठवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात. वनस्पतीच्या वाढी आणि विकासासाठी प्लास्टिड अत्यावश्यक आहे. क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे की वर्णहीन लवकांना काय म्हणतात. परत एकदा डायग्राम बघा. अवर्णी कुठला होता? ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट काय होता? हरित लवक, कारण तिथं क्लोरोफिल होतं. आणि क्रोमोप्लास्ट म्हणजे वर्णी लवक. आता वर्णहीन म्हणजे अवर्णी. ऑप्शन आहेत ल्युकोप्लास्ट, हरित लवक, क्लोरोप्लास्ट, वर्णलवक, क्रोमोप्लास्ट आणि अपिकोप्लास्टिड. तर वर्णहीन कुठलं होतं? ल्युकोप्लास्ट किंवा श्वेत लवक. हा बघा. खालीलपैकी कोणत्या वनस्पती पेशीत प्रकाश संश्लेषणात मदत करणारी मोठी पटलयुक्त अंगिके आहेत? गॉल्गी काय? लवककारिका, केंद्रक आणि लवक. कशासाठी म्हणले? प्रकाश संश्लेषणासाठी, फोटोसिंथेसिससाठी. तर कुठं असतं ते? लवक, किंवा त्यालाच काय म्हणतात? प्लास्टिड.
ज्या रंगद्रव्यामुळे झाडांना हिरवा कलर येतो, झाडांना हिरवा रंग असतो, त्याचे नाव काय आहे? कॅरोटीनॉइड्स, क्लोरोफिल, थायमिन आणि एक्टिन. तर ते काय असते? क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळंच नाव पडलं होतं क्लोरोप्लास्ट. आणि ते काय करतं? फोटोसिंथेसिससाठी किंवा प्रकाश संश्लेषणासाठी मदत करतं. स्टोरेजसाठी कुठलं होतं? खालीलपैकी काय वनस्पतीच्या पेशीमध्ये पिष्ट, प्रथिने आणि तेल कणिका साठवते? म्हणजे काय क्वेश्चन काय विचारला? स्टोरेजसाठी काय कुठलं होतं? हरितलवक, जीवद्रव्य, वर्णलवक किंवा अवर्णलवक. तर ते काय होतं? ल्युकोप्लास्ट. परत एकदा डायग्राम बघा. ल्युकोप्लास्ट हे स्टोरेज करत होतं. त्याचे 3 प्रकार बघितले ते आपण: अमायलोप्लास्ट, इलायोप्लास्ट आणि ॲलिरिओप्लास्ट. नंतर पुढचं बघायचं आहे लायसोझोम्स. लायसोझोमचं दुसरं नाव काय? लयकारिका. लायसोझोम्स. डायग्राम बघा. लायसोझोम्स कुठे आहे? लयकारिका. असं गोल गोल जे स्ट्रक्चर आहेत, सर्क्युलर स्ट्रक्चर आहेत, त्यांना काय म्हणतात? लयकारिका. इथं परत एकदा बघा. पेशीद्रव्य, पेशीपटल, तंतुकणिका, केंद्रक. केंद्रकात असतो DNA. अंतर्द्रव्य जालिका, 2 प्रकार बघितले आपण त्याचे. रायबोझोम्स स्मॉल टिपके आणि लयकारिका हे पूर्ण असं गोलगोल आहे. गॉल्गी काय? लयकारिला काय म्हणतात? लायसोझोम्स. हे काय आहेत? डायजेस्टिव्ह बॅग आहेत किंवा यांना सुसायडल बॅग्स असं पण म्हणलं जातं, किंवा आत्मघाती पिशव्या. लायसोझोम्स हे पेशीचे पचन पिशव्या किंवा डायजेस्टिव्ह बॅग्स म्हणून ओळखला जातात. त्या लायसोझोममध्ये एन्झाईम्स असतात. त्या अनवॉन्टेड किंवा हानिकारक जे पदार्थ आहेत त्याचं विघटन करतात. त्यामुळेच त्याला डायजेस्टिव्ह बॅग असं म्हणतात. लायसोझोम पेशीतील कचरा नष्ट करून पेशी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. जर लायसोझोम फुटले तर ते संपूर्ण पेशी नष्ट करू शकतात, म्हणून त्यांना पेशीचे आत्मघाती पिशवे किंवा सुसायडल बॅग्स असे सुद्धा म्हणतात. लायसोझोम्समध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवा. डायजेस्टिव्ह बॅग्स म्हणतात त्यांना, किंवा सुसायडल बॅग्स म्हणतात. किंवा त्यांच्यामध्ये असे एन्झाईम्स आहेत जे की हानिकारक पदार्थांना नष्ट करतात. क्वेश्चन बघा. क्वेश्चन असा आहे की पेशीतील अनेक जैविक प्रक्रिया एन्झाईमद्वारे घडवून आणल्या जातात. हे पचन करणारे किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम पेशीच्या कोणत्या भागात आढळतात? पहिला ऑप्शन आहे रायबोझोम्स, गोल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया आणि लायसोझोम्स. तर लायसोझोम्सला काय म्हणतात? डायजेस्टिव्ह बॅग्स किंवा सुसायडल बॅग्स ऑफ द सेल. नंतर बघायचं आपल्याला व्हॅक्युअल्स. सुरुवातीला डायग्राम बघा. व्हॅक्युअल्स हे वनस्पती पेशीमधलं व्हॅक्युअल्स आहे, आणि हे प्राणी पेशीमध्ये, हे वनस्पती पेशीमधलं आहे व्हॅक्युअल्स, आणि हे प्राणी पेशीमध्ये रिक्तिका. तर वनस्पतीमध्ये एकच आहे आणि मोठा असतो व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्सचं दुसरं नाव काय आहे?
रिक्तिका. रिक्तिका. तर प्राणी पेशीमध्ये अनेक असतात आणि स्मॉल असतात. हे दोघांचा डिफरन्स लक्षात ठेवा. भरपूर वेळेस एक्झामला क्वेश्चन आला याच्यावर. व्हॅक्युअल्स किंवा त्यालाच काय म्हणतात रिक्तिका, हे पेशीतील साठवणूक मेनली एक स्टोरेज करतं. स्टोरेज वनस्पती पेशींमध्ये मोठी आहे आणि मध्यवर्ती आहे. आपण आता बघितलं वनस्पती पेशीमध्ये न्यूक्लियसच्या शेजारी असं मोठं व्हॅक्युअल होतं किंवा रिक्तिका होती. तर प्राणी पेशीमध्ये रिक्तिका लहान किंवा नसतेच, ॲब्सेंट असते किंवा नसते, लहान असते किंवा 3-4 नंबर असते, 3-4 असतात. रिक्तिकाभोवती असलेल्या झिल्लीला टोनोप्लास्ट म्हणतात. ही झिल्ली त्याला काय म्हणायचं, टोनोप्लास्ट. रिक्तिका स्टोरेज करते. तर स्टोरेज काय काय करते, तर पाणी, क्षार, साखर, अमायनो आम्ले आणि अपशिष्ट पदार्थ. रिक्तिका पेशीचा आकार किंवा साठवण किंवा टर्जिडिटी ठेवते. आकार, ताठरपण टिकून ठेवते. आणि टोनोप्लास्ट हे त्याच्या काय म्हणतात, झिल्लीला. जसं आपण आता बघितलं, ही वनस्पतीची हे न्यूक्लियस, इकडं न्यूक्लियसच्या शेजारी असं जे आवरण आहे त्याला काय म्हणतात, रिक्तिका. आणि रिक्तिकाचं जे आवरण आहे किंवा झिल्ली त्याला काय म्हणायचं, टोनोप्लास्ट. वनस्पतींमध्ये रिक्तिकेमुळे पेशी कणखर राहतात. रिक्तिका अपशिष्ट पदार्थ साठवणे किंवा बाहेर टाकणे यामध्ये मदत करते. क्वेश्चन बघा. प्राणी पेशीमध्ये कोणती झिल्लीबद्ध मेम्ब्रेन बाउंड पेशी अवयव सामान्यतः लहान असते प्राण्यांमध्ये व अपशिष्ट पदार्थ वेगळी करण्यास मदत करते. त्याचं उत्तर काय, व्हॅक्युअल्स. प्राणीमध्ये लहान असते आणि प्राणीमध्ये लहान असते आणि वनस्पतीमध्ये मोठे असते आणि एकच असते. नंतर आहे रायबोझोम्स. डायग्राम बघा. केंद्रकाच्या शेजारी होतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या वर असं स्मॉल स्ट्रक्चर होते. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे 2 प्रकार बघितलेत आपण. एक बघितलं तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि दुसरं बघितलं तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर रफवर जे असे डॉट स्ट्रक्चर आहेत त्या डॉट स्ट्रक्चर काय आहेत, रायबोझोम्स. रायबोझोम हे पेशीतील प्रथिन निर्मितीचे म्हणजे प्रोटीन सिंथेसिसचे केंद्र आहेत. म्हणूनच त्यांना प्रोटीन फॅक्टरी असं सुद्धा म्हणलं जातं. प्रथिनांची फॅक्टरी असं सुद्धा म्हणलं जातं. रायबोझोम झिल्लीविरहित किंवा मेम्ब्रेनलेस पेशी अवयव आहेत. इकडं मेम्ब्रेन नाही, रायबोझोमला मेम्ब्रेन नाही. रायबोझोम सायटोप्लाझममध्ये मुक्त अवस्थेत किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम
इकडं सापडतात. 2 जागेवर सापडतात रायबोझोम्स. एक आहे इकडे जी 2 प्रकार आहेत ह्याचे, एक रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे न्यूक्लियस झाला केंद्रकाच्या वर आहे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, तिथे एक रायबोझोम सापडतात आणि सायटोप्लाझममध्ये विखुरलेले. रायबोझोम नसतील तर पेशीत प्रथिन निर्मिती तयार होऊ शकत नाही. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की रायबोझोम असं एक सेलचं ऑर्गॅनिल्स आहे की ते बोथ प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स दोन्ही प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्समध्ये रायबोझोम्स असतात. हे प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स आपण हे पुढं प्लांट आणि ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे. क्वेश्चन बघा. खालीलपैकी काय प्रथिने संश्लेषणाची जागा म्हणून कार्य करतात किंवा प्रोटीन सिंथेसिसची जागा करतात? एक लवक, पेशीपटल, रायबोझोम्स आणि रिक्तिका. तर याचं उत्तर काय आहे? रायबोझोम्स. आता बघायचं आपल्याला वनस्पती आणि प्राणी पेशीमधला फरक. पहिले वनस्पती प्लांट सेल्स आणि ॲनिमल सेल्स. पहिले पेशीभित्ती म्हणजे सेल वॉल जे की आउटर मोस्ट स्ट्रक्चर असते. सेल वॉल फक्त प्राणीमध्ये आहे, ॲनिमल पेशींमध्ये नसते. नंतर पेशी झिल्ली, सेल मेम्ब्रेन हे प्राण्यांमध्ये दोन्हीकडे उपस्थित आहे. फक्त हे याचं आउटर मोस्ट लेअरला असते, किंवा बाह्य आवरणाला असते. तर ह्याचं ॲनिमलमध्ये दुसरा लेअर, पहिला झाला पेशीभित्ती आणि दुसरा झाला पेशी झिल्ली. दुसरं आवरण म्हणजे पेशी झिल्ली वनस्पतीमध्ये, आणि प्राणीमध्ये पहिलंच आवरण असते किंवा त्यालाच बाह्य आवरण म्हणायचं. प्लास्टिड उपस्थित आहे इथं, क्लोरोप्लास्ट इत्यादी इकडं अनुपस्थित आहे, नॉट प्रेझेंट. व्हॅक्युअल बघितलं होतं आपण. व्हॅक्युअल मोठा असतोय आणि मध्यवर्ती असते रिक्तिका, आणि इथं लहान किंवा अनुपस्थित असतं. आकार कसा आहे? साधारण आयताकृती किंवा निश्चित असतो, तर इथं गोल किंवा अनिश्चित सारखं चेंज होत राहतं. पोषण पद्धती कशी आहे? वनस्पतीमधले ॲटोट्रॉफिक आहेत आणि प्राण्यामध्ये हेटेरोट्रॉफिक आहेत. परत एकदा बघा. एवढंच लक्षात ठेवा, सेल वॉल प्लास्टिड इकडे प्रेझेंट आहे, इकडे ॲब्सेंट आहे. आणि नंतर व्हॅक्युअलमधला डिफरन्स आहे, मोठा असतं इकडं आणि इकडं लहान किंवा अनुपस्थित असतं. बाकीचे पॉईंट बघा. प्रकाश संश्लेषण इकडं होतं. ॲटोट्रॉफिक असल्यामुळंच प्रकाश संश्लेषण होतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि हेटेरोट्रॉफिक असल्यामुळं हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. सेंट्रिओल इकडं अनुपस्थित आहे आणि इकडं उपस्थित आहे. सेंट्रिओल प्रेझेंट असतं. स्टार्चमध्ये होतं स्टोरेज. स्टार्च हे एक शुगर आहे. हे पुढं आपण न्यूट्रिशन टॉपिकमध्ये बघणार आहेत स्टार्च. आणि इथं काय होतं? ग्लायकोजनमध्ये होतं. अन्नसाठा वनस्पतीमध्ये स्टार्चमध्ये होतं आणि प्राण्यामध्ये ग्लायकोजनमध्ये होतं. लायसोझोम इथं क्वचित आढळतात, तर प्राण्यामध्ये स्पष्टपणे आढळतात. क्वेश्चन बघा. वनस्पती आणि प्राण्याच्या फरकावर भरपूर क्वेश्चन आलेत. कोणते पेशी अंगक केवळ
वनस्पतीमध्ये आढळते? लयकारिका, तंतुकणिका, केंद्रक आणि हरित लवक किंवा क्लोरोप्लास्ट. लायसोझोम दोन्हीकडे सापडतं, हे तर येणार नाही. तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया दोन्हीकडे सापडतं. केंद्रक दोन्हीकडे असतो. त्याचं उत्तर काय येणार? हरित लवक किंवा क्लोरोप्लास्ट. हा बघा, प्राण्याच्या पेशींमध्ये खालीलपैकी काय लहान असते व तेच वनस्पतीच्या पेशींमध्ये खूप मोठ्या आकाराचे असतात? हा डिफरन्स कुठं बघितला तर आपण ऑप्शन आहे लवक, गॉल्जी यंत्रणा, लायसोझोम्स आणि रिक्तिका. त्याचं उत्तर काय? रिक्तिका. त्यालाच काय म्हणतात? व्हॅक्युओल्स. व्हॅक्युओल्स. हा क्वेश्चन सोडवा. क्वेश्चन आहे की सूचीबद्ध पेशी अंगांपैकी सेल्युलर ऑर्गेनेल्स कोणते केवळ वनस्पती पेशींमध्ये, ओनली वनस्पती पेशींमध्ये आढळतात? तंतुकणिका दोन्हीकडे आढळते. लवक, लवक फक्त वनस्पतीमध्ये. गॉल्जी यंत्रणा दोन्हीकडे आढळते. हा, हे बरोबर आहे. रिक्तिका, रिक्तिकामध्ये फक्त डिफरन्स असतो, वनस्पतीमध्ये मोठा, प्राण्यांमध्ये छोटा. पेशीभित्तिका, पेशीभित्तिका, पेशीभित्तिकालाच काय म्हणतात? सेल वॉल. सेल वॉल फक्त प्लांटमध्ये असते. एक उत्तर येणार. आणि लयकारिका, लयकारिका म्हणजे लायसोझोम्स. त्याचं उत्तर काय येणार? कधी कधी प्राण्यांमध्ये रिक्तिका ॲब्सेंट असते. मोस्ट करेक्ट ऑप्शन तर 3च आहे हा. ऑप्शन असा आहे की खालीलपैकी काय फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळतात? फक्त वनस्पतीमध्ये. ऑप्शन आहेत गॉल्गी बॉडीज, मायटोकॉन्ड्रिया, लवक आणि केंद्रक. तर फक्त वनस्पतीमध्ये काय आढळतं? लवक. परत एकदा डिफरन्स बघा, कारण हे महत्त्वाचं आहे. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. पेशीभित्ती असं लक्षात ठेवलं आपण, पेशीभित्ती आणि प्लास्टिड, यालाच काय म्हणतात? लवक. हे इकडं प्रेझेंट आहे, प्राण्यांमध्ये ॲब्सेंट आहे. व्हॅक्युअलचा डिफरन्स होता, मोठा असतो, लहान असतो इकडं. नंतर बघितलं तर आकार आयताकृती आणि निश्चित असतो, तर इकडं गोल किंवा अनियमित असतो. पोषण पद्धती कशी आहे? इकडं ॲटोट्रॉफिक आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आणि इकडं परपोषी किंवा हेटेरोट्रॉफिक आहेत. ॲटोट्रॉपिक असल्यामुळे इकडं प्रकाश संश्लेषण होतं, तर इकडं हेटेरोट्रॉपिक असल्यामुळे प्रकाश संश्लेषण होत नाही. सेंट्रिओल वनस्पतीमध्ये अनुपस्थित आहे, तर प्राण्यांमध्ये उपस्थित आहे. अन्नसाठा वनस्पतीमध्ये स्टार्चमध्ये होतो,
तर प्राण्यांमध्ये ग्लायकोजन यामध्ये होतं. तर पेशी सेल हा टॉपिक आत्ता संपला आपला. मेजॉरिटी क्वेश्चन हे सेल या टॉपिकवर आलेले आहेत. आपण आता उद्या प्राण्याचं वर्गीकरण किंवा सजीवांचं वर्गीकरण हे बघायचं आहे. सजीवांचे वर्गीकरण. चालतं. थँक्यू.